बीड जिल्ह्यातील संतोष अण्णा देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी मारहाण करतानाचे व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिले आणि राक्षसी वृत्तीचे अमानुषपणे मारहाण करतानाचे, हसताना, आनंद घेताना, एन्जॉय करतानाचे ते फोटो व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिले. सर्वांचं अंतःकरण तुटलं. आज महाराष्ट्र हळहळ करतो त्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून. आणि यामध्येच एक गुपित माहिती अशी बाहेर आलेली आहे की कृष्णा आंधळे जो फरार आरोपी आहे या ग्रुपमधीलच, या 6 जणांमध्ये जो इन्व्हॉल्व होता तो कृष्णा आंधळे उर्फ त्याला वाघ्या म्हणतात. आणि हा शब्द आणि ही माहिती SITने चार्जशीट मध्ये न्यायालयामध्ये दाखल केली. आणि जे 1,500 पानाचा जे चार्जशीट आहे त्यामध्ये एक माहिती आता समोर येत आहे. आणि त्यामधीलच आज एक माहिती समोर आलेली आहे. आणि बरेचसे काही उलगडे आता 12 मार्चला होऊ शकतात. आणि रोज नवीन धक्कादायक माहिती पुरावे समोर येत आहेत. परंतु 12 मार्चला खूप मोठा पुरावा आणि खूप मोठी माहिती खुलासा होऊ शकतो. आणि आज कृष्णा आंधळे बाबत खूप मोठा खुलासा झालेला आहे. तोच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर न्यूज तर्क फडकी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा, कारण सत्य घटनेवर आधारित संपूर्ण न्यूज आपल्या चॅनलवर दिल्या जातात. कृष्णा आंधळे आपण जेवढे काही फोटो पाहिले या संतोष अण्णा देशमुख यांच्या मारहाण करतानाच्या व्हिडिओमध्ये जे फोटोज आपण पाहिले सर्वांनी, त्या फोटोज मध्ये कुठेही कृष्णा आंधळेचा फोटो दिसलेला नाही. त्याचं कारण काय? नक्की कृष्णा आंधळे काय करत होता? नक्की कृष्णा आंधळेचा फोटो त्यामध्ये कसं काय आला नाही? व्हिडिओमध्ये सुद्धा नाही. नेमकं त्याचं कारण काय? तर त्याने स्वतःच्या माइंडने काहीतरी तिथल्या तिथं त्यानं गेम केलेला आहे, म्हणून त्याने कोणत्याही व्हिडिओमध्ये फोटोजमध्ये आलेला नाही. परंतु तो कसा अडकला यामध्ये आणि नेमकं सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना मारहाण करत होते त्यावेळेला कृष्णा आंधळेचा रोल काय होता? कृष्णा आंधळे नेमकं काय करत होता हेच आपल्याला समोर आलेलं आहे. आज ज्या वेळेला सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना मारहाण चालू होती आणि हे जे आपण फोटो पाहिलेले आहेत ते फोटो कृष्णा आंधळेने टिपलेले आहेत. आणि कृष्णा आंधळेच्या हातामध्ये मोबाईल होता. कृष्णा आंधळे या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ शूटिंग करत होता, संपूर्ण प्रकरणाची रेकॉर्डिंग करत होता, फोटो काढत होता. व्हॉट्सअपवरती त्यांचा मोकारपंथी ग्रुप आहे, व्हॉट्सअपवरती त्या ग्रुपवरती तो व्हिडिओ कॉल करून त्या मोकारपंथी ग्रुपमधील सदस्यांना तो दाखवत होता. सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या चेहऱ्याजवळ मोबाईल नेत होता आणि चेहरा दाखवत होता. आणि हाच तो 6 तारखेला आपल्या सुदर्शन घुले भैयाला त्रास देणारा आडवा आलेला सरपंच आहे असं दाखवत होता. आणि हा खूप मोठा एव्हिडन्स व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपद्वारे केलेला मोकारपंथी ग्रुपवरती. आणि त्या ग्रुपमधील सदस्यांनी जबाब SITला CIDला दिलेला आहे की आम्हाला कृष्णा आंधळेचा उर्फ वाघ्याचा व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल आला होता आणि त्यानं आम्हाला हाच तो सरपंच घुले भैयाला आडवा आला होता असं दाखवलं. आणि सरपंचाच्या चेहऱ्यातून संपूर्ण अंगातून रक्त येत होतं आणि ते आम्हाला बघू वाटत नव्हतं. आम्ही त्याला रिक्वेस्ट सुद्धा केली त्या व्हिडिओ कॉलमध्ये की खूप मारलंय, तुम्ही सोडून द्या सरपंचाला, परंतु त्याने ऐकलं नाही. अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि जबाब सुद्धा नोंदवलेले आहेत. कृष्णा आंधळे उर्फ वाघ्या नेमकं त्याचं झालंय काय? जमिनीमध्ये गेलाय का आकाशात गायब झालाय? पोलिसांना का सापडत नाहीये? आज 3 महिने उलटून गेले. कृष्णा आंधळे का सापडत नाही? नक्की त्याला संपवलंय तर कशा प्रकारे, कोणी? हे प्रश्न उपस्थित राहतात. पण का सापडत नाही? तो रस्त्यावरती जर आला तर तो नक्की सापडणार, कारण त्याला वॉन्टेड घोषित केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये तो चेहरा बसलेला आहे त्या राक्षसी कृत्याचा. तो सापडणार, परंतु अद्यापही कुठेही त्याचा तपास यंत्रणेमध्ये कुठेही अजून कानाकोपऱ्यामध्ये कुठेही बातमी अजून कानावर आलेली नाही की कृष्णा आंधळे हा सापडेल म्हणून किंवा सापडला म्हणून. थोडी माहिती समोर येत नाही. कुणी म्हणतो कुंभमेळ्यामध्ये आहे, कुणी म्हणतो कुठे आहे, कुणी म्हणतो कुठे आहे. अशा पद्धतीने ही आहे कृष्णा आंधळे बाबत खूप धक्कादायक बातमी समोर आलेली. आणि कृष्णा आंधळेने खूप मोठा पुरावा मागे सोडला असं म्हणायला हरकत नाही, कारण 33 नंबरच्या काळ्या स्कॉर्पिओ मध्ये जे मोबाईल सापडले त्यामध्येच हे संपूर्ण एव्हिडन्स सापडलेले आहेत. आणि त्यावरूनच हे आरोपी जाळ्यात अडकलेले आहेत आणि आता सुटण्याची शक्यता नाहीच, कमी म्हणण्यापेक्षा नाहीच. कठोर शिक्षा होणार हे अधिवेशनामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये हे प्रकरण चालू असतानाच आष्टीमधील शिरूर गावामध्ये जे काही प्रकरण घडलं, सतीश भोसले, जालना जिल्ह्यामध्ये जे प्रकरण घडलं, सळेने रॉडने चटके दिले गरम करून गुप्ता अंगावरती. इकडे सतीश भोसले जो की भाजपचा कार्यकर्ता आहे, सुरेश अण्णा धस यांचा निकटवर्तीय जवळचा आहे. सतीश भोसलेचा आता हा सुरेश अण्णा धसच आहे. त्या गावकऱ्यांच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. एकीकडे हे प्रकरण आणि अपोजिट आता हे 2 प्रकरणं समोर आलेली आहेत. नक्कीच या प्रकरणा इतकाच न्याय त्याही प्रकरणाला मिळतो का हे आपल्याला पाहायला मिळेल.
आणि यावरती आपण सतीश भोसलेवरती आणि जालना जिल्ह्यातील प्रकरणावरती संपूर्ण काही आपण खुलासा करू. नक्कीच व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येऊ. न्यूज तडका बडकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा. धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक करार, तसंच सुरेश अण्णा धस आणि सतीश भोसले असं स्टेटमेंटमध्ये आता दाखवलं जात आहे. जसं की आका, सुरेश अण्णा धस यांनी शब्द आणला तो आका, तोच शब्द आज त्यांना लागू केलेला आहे शिरूर गावातील ग्रामस्थांनी. सतीश भोसलेचा आका हा सुरेश अण्णा धसच आहे असं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. आणि तेच संपूर्ण काही जो खुलासा आहे, सुरेश अण्णा धस यांनी सुद्धा सांगितलं की तो माझा कार्यकर्ता आहे, कधी कधी मला भेटायला येतो, असे गुन्हे करायला मी काय त्याला आशीर्वाद दिलाय का, मी काय त्याला कर म्हटलं का, ही मानसिकता ज्याची त्याची, हे सर्व काय खुलासा आहे सर्व काय आपण सविस्तर घेऊ. न्यूज तडका बडकी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा. धन्यवाद.